मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये बीएड सीईटी देत असाल किंवा ईएलसीटी देत असाल आणि या परीक्षेचं तुम्हाला टेन्शन आलं असेल, परीक्षेचा अभ्यास कुठून सुरू करावा, परीक्षा फॉर्म कधी येतील आणि ऍक्च्युअल आपली परीक्षा कधी असेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच या परीक्षेला क्रॅक करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला कशी मदत करेल हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये 27 ऑक्टोबर पासून आम्ही सुरू करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. जर तुम्हाला काही वेळेस डेली लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर या क्लासेसच्या रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला ऍप मध्ये अवेलेबल असतात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट ज्याच्यामध्ये फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत आणि तुमची एक्झामची प्रॅक्टिस होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण बीएड सीईटीच्या एलिजिबिलिटी विषयी डिस्कस करूयात. तर बीएड सीईटीची जी जनरल रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे विद्यार्थी हा इंडियन सिटीजन असावा, त्यानंतर त्याचं एक स्पेसिफिक एज्युकेशन क्वालिफिकेशन हवं, जसं की बॅचलर्स किंवा मास्टर्स डिग्री. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी फायनल इयर मध्ये आहेत ते सुद्धा या सीईटीला अप्लाय करू शकतात. आता मिनिमम मार्क्स रिक्वायरमेंट जर आपण पाहिलं तर तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये तुम्ही जर ओपन कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला कमीत कमी 50% मार्क्स हवेत. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी मिनिमम 45% मार्क्स असणं आवश्यक आहे. इंजिनिअरिंग आणि टेक्निकल डिग्रीसाठी कमीत कमी 55% ओपनसाठी आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 50% असणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हे जे पर्सेंटेज आहे ते ऍग्रिगेट स्वरूपामध्ये असावे लागतात. तर आजच तुम्ही चेक करून घ्या तुमचे पर्सेंटेज हे ऍग्रिगेट स्वरूपामध्ये या रिक्वायरमेंट मध्ये बसतात का. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या परीक्षेचा सिलेबस पाहिला तर बीएड जनरल साठी असणारा जो सिलेबस आहे तो म्हणजे मेंटल ॲबिलिटी जो की 40 मार्क्सचा आहे, जनरल नॉलेज जो 30 मार्क्सचा आहे आणि टीचर ॲप्टिट्यूड हा 30 मार्क्सचा सब्जेक्ट तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारला जातो. आता जे विद्यार्थी मराठी मीडियम मधून बीएड करू इच्छितात त्यांच्यासाठी बीएड जनरल ही एक्झाम असते आणि त्यांना फक्त या 3 सब्जेक्टचा स्टडी करावा लागतो आणि टोटल 100 मार्क्सचा हा पेपर असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये या सर्व विषयांवरती क्लासेस घेतले जातात आणि तुमचं प्रिपरेशन इथे एक्झामच्या दृष्टिकोनातून करून घेतलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, ईएलसीटी जी परीक्षा आहे ती फक्त ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियम मधून बीएड करायचं आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना ईएलसीटी देण्याची गरज नाहीये. याच्यामध्ये फरक फक्त एका सब्जेक्टचा असणार आहे. तुम्हाला ऍडिशनल इंग्लिश लँग्वेजची टेस्ट इथे द्यावी लागणार आहे. तर त्याच्यामधून तुम्हाला 20 मार्क रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वरती विचारले जातात. वोकॅब्युलरी फोकस मधून 5 मार्कचे क्वेश्चन असतात. ग्रामर फोकस 8 मार्क, सेंटेन्स फॉर्मेशन 7 मार्क, फोनेटिक्स 3 मार्क्स, वर्बल इडियम्स अँड प्रोवर्ब 5 मार्क आणि फिगर ऑफ स्पीचला 2 मार्क इथे या परीक्षेमध्ये असतात. जर आपण बीएड जनरलचा एक्झाम पॅटर्न पाहिला तर या परीक्षेचा मोड हा ऑनलाईन स्वरूपाचा आहे, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड ही एक्झाम तुमची असणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी किंवा इंग्लिश अशा कुठल्याही मीडियम मधून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. बीएड जनरलला टोटल 100 मार्क्स असतात आणि टोटल क्वेश्चन इथे 100 विचारले जातात. टाइप ऑफ क्वेश्चन जर आपण पाहिलं तर एमसीक्यू स्वरूपाचे हे प्रश्न असतात आणि या 100 मार्क्सचा बीएड जनरलचा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 90 मिनिटांचा वेळ असतो. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये, म्हणजे तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन्स इथे अटेम्प्ट करू शकता. पण इथे वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला या एक्झामची प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे. एमसीक्यू वारंवार सोडवणं महत्वाचं आहे. व्हरायटी ऑफ एमसीक्यू तुम्ही सोडवायला हवेत. सोबतच मॉक टेस्टची सुद्धा प्रॅक्टिस करायला हवी. ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये आम्ही तुम्हाला 50 पेक्षा अधिक सेक्शन वाईज फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा देतोय, ज्याच्यामधून तुम्हाला या एक्झामसाठी प्रिपरेशन करता येतं. तुमचं टाइम मॅनेजमेंट इथे सुधारतं आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन्स इथे अटेम्प्ट करण्याची प्रॅक्टिस करू शकता. तेच जर आपण ईएलसीटीच्या बाबतीत जर पाहिलं तर या परीक्षेचा मोड सुद्धा ऑनलाईन स्वरूपाचा आहे. या परीक्षेचं मीडियम फक्त इंग्लिश आहे, कारण इंग्लिश लँग्वेजची ही टेस्ट असणार आहे. टोटल मार्क्स या परीक्षेमध्ये 50 असतात आणि टोटल क्वेश्चन सुद्धा 50 असतात, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कला असतो. सगळे प्रश्न इथे एमसीक्यू स्वरूपाचे असतात. या परीक्षेसाठी असणारा जो वेळ आहे तो 60 मिनिटांचा आहे.
50 प्रश्न तुम्हाला 60 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आणि इथे कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम तुम्हाला नसणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे होतं परीक्षेविषयी, ज्याच्यामध्ये आपण एलिजिबिलिटी पाहिली. त्याच्यानंतर पॅटर्न पाहिला, सिलेबस पाहिला. आता विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला कशी मदत करेल ते पण आपण पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनची जी ही बॅच आहे, या बॅच मध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही मीडियम मध्ये लाईव्ह इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स घेतले जातात, ज्याच्यामध्ये तुम्ही आमच्या एज्युकेटरला कधीही एखादा टॉपिक जो आहे तो रिवाइज करण्यासाठी किंवा जर तुम्हाला त्यामध्ये काही अडचण असेल, काही शंका असेल, तर तुम्ही लगेच विचारू शकता आणि आमचे एज्युकेटर सुद्धा लगेच तुमच्या शंकेचं तिथे निरसन करतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे लेक्चर शेड्यूल असणार आहे ते इव्हिनिंगचं असणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी वर्किंग आहेत किंवा स्टुडंट आहेत, अशा विद्यार्थ्यांना इव्हिनिंगच्या बॅचेस अटेंड करणं पॉसिबल आहे. दुसरी गोष्ट, या बॅच मध्ये तुमचे कमीत कमी 2 ते 3 लेक्चर डेली असतात ॲज पर रिक्वायरमेंट. आणि हे सर्व जे लेक्चर आहेत तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा अवेलेबल असणार आहेत. आणि ही बॅच तुमची एक्झाम होईपर्यंतच नव्हे तर अगदी ऍडमिशन पर्यंत चालणार आहे. तुम्हाला तुमच्या ऍडमिशन पर्यंत प्रत्येक स्टेप मध्ये गाईड करण्याचं काम ग्लोबल ऑनलाईन मध्ये केलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या बॅच मध्ये जे स्टडी मटेरियल दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स दिले जातील, तसेच लेक्चर वाईज तुम्हाला शॉर्ट नोट्स सुद्धा दिल्या जातील. त्यानंतर मॉक टेस्ट तुम्हाला इथे अवेलेबल आहेत आणि तुमची एक्झामची प्रॅक्टिस होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला या एक्झामसाठी रेडी केलं जाणार आहे आणि तुम्हाला 90 पेक्षा अधिक पर्सेंटाइल कसे मिळतील याच्यावरती तुम्हाला गाईड केलं जाणार आहे. तर ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, कॉल करा आणि आजच ही बॅच जॉईन करा. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही परीक्षा कधी असणार आहे किंवा या परीक्षेचे फॉर्म कधी येणार आहेत. तर साधारणतः या परीक्षेचं जे नोटिफिकेशन आहे ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येतं आणि तुमच्या एक्झामसाठी इथे रजिस्ट्रेशन सुरू होतात. तर पूर्ण जानेवारी महिना तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी ओपन असतो. या महिन्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करायचंय आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये साधारणतः बीएडची सीईटी घेतली जाते आणि या परीक्षेचे जे ऍडमिट कार्ड आहेत ते परीक्षेच्या अगदी 8 ते 10 दिवस तुम्हाला मिळतात. आणि ऑनलाईन स्वरूपाची ही एक्झाम असल्यामुळं ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्ही जो प्रेफरन्स देताय, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर हवं आहे त्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला एक्झाम सेंटर मिळतं. त्या एक्झाम सेंटरवरती जाऊन तुम्ही हा पेपर अटेम्प्ट करायचा असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या शेड्यूलमध्ये तुमचा रिझल्ट डिक्लेअर केला जातो आणि रिझल्ट डिक्लेअर केल्यानंतर तुम्हाला ऍडमिशनसाठी कॅप राऊंडला सामोरं जावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टींसाठी असणारा जो गायडन्स आहे तुम्हाला या बॅच मध्ये दिला जाईल. त्यामुळे आजच ही बॅच जॉईन करा आणि आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बीएड करण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.